जालन्यामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघ आक्रमक झाल्याचं दिसतंय। तपशील आपल्या समोर येतोय, आपण तो टीव्ही स्क्रीनवर पाहणार आहोत। मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवले आहेत। जालन्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं। बीड आणि परभणी घटनेप्रकरणी योग्य तो तपास करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी मराठा महासंघाचे पदाधिकारी करतायत। आपली भूमिका अधिक आक्रमक करण्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काळे झेंडे दाखवले। या निमित्ताने आमचे प्रतिनिधी गणेश जाधव यांनी आंदोलकांशी बातचीत केली। येथील सरपंच मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला हे सरकार जबाबदार असल्याचं देखील या ठिकाणी बोलले जाते। मात्र जोपर्यंत या आरोपीपर्यंत निष्पन्न होत नाही किंवा सर्व काही त्यांना कुठल्या प्रकारची कारवाई होत नाही किंवा ठोस असं पाऊल सरकारकडून उचललं जात नाही, तोपर्यंत असे विविध आंदोलन जे आहेत राज्यभर सुरू आहेत। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने या ठिकाणी त्यांना त्यांच्या ताफ्याला जे काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी मराठा महासंघाचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मला सांगा दादा, नेमकं तुम्ही आज अजितदादांचा दौरा होता आणि तुम्ही त्यांना ताफ्याला काळे झेंडे दाखवले, काय सांगणार? कुठली मागणी होती नेमकी? अशी बीड मस्साजोग खेड तालुक्यातील जे सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची निर्घुणपणे जी हत्या झाली, त्याचबरोबर परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली, या घटनेच्या निषेधार्थ आम्ही राज्यभर सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा समाजाच्या वतीनं विविध ठिकाणी मोर्चे काढले आणि आता नुकताच जालना इथंही जनआक्रोश मोर्चा काढला। म्हणजे मुंडेचे जे हस्तक आहे वाल्मिक कराड, आमची मागणी हीच होती की आज जालना जिल्ह्यामध्ये, जालना शहरामध्ये काही उद्घाटन सोहळ्या प्रसंगी अजितदादा पवार या ठिकाणी आले होते। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आम्ही त्याचे काळे झेंडे दाखवून त्याचा निषेध याच्यासाठी केला की आपल्या पक्षामध्ये गुंडांना पोसणारे मंत्री कशाला, हा आमचा त्यांना सवाल आहे। त्यांनी राज्याला संबोधित करायला पाहिजे की माझ्या राज्य पक्षामधले जो गुंडाला पोसवतो आणि जो खून खंडण्या वसूल करतो, अशाच्या वरदहस्त असणाऱ्या धनंजय मुंडे हा मंत्रिमंडळात नको आहे, म्हणून आज आम्ही त्यांना या ठिकाणी काळे झेंडे दाखवून त्याचा निषेध केलेला आहे। संतोष देशमुख आणि परभणीचे जे आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचा लढा असा सुरू असणार असल्याचं देखील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जालन्यात सांगण्यात आले। गणेश जाधव, जय महाराष्ट्र न्यूज।